नमस्कार मित्रो, आपल्याकडे बहीण भावामध्ये वाटपावरून बराच वाद होतो. त्याच्यातही असं म्हणणं आहे की बहिणींना सेक्शन 6 प्रमाणे को पार्सनरी राईट जो प्राप्त झाला त्याची तारीख आहे 9/9/2005. आता वाद काय होतो की समजा वडिलांची 15 एकर जमीन होती, वडील वारले. आता त्याच्यामध्ये 2 भाऊ 1 बहीण असे 3 जण होते. या 2 भावांनी 2004 मध्ये अर्ध वाटून घेतलं, 7.5 एकर 7.5 एकर, आणि तशी 7/12 झाले. म्हणजे आता जी वडिलोपार्जित जमीन आहे ती कोणाकडे आहे? भावांकडे आहे. आता जर बहीण म्हणत असेल की मला त्या भावांच्या जमिनीमधून मला हिस्सा द्यावा कारण ती वडिलांची आहे, वडिलोपार्जित आहे, तर या जमिनीत हिस्सा मिळतो का? नाही. का? कारण ते समजून घेण्यासाठी हिंदू सक्सेशन ऍक्टचा जो को पार्सनरीचा सेक्शन आहे, सेक्शन 6, हे समजून घेऊ. त्याच्यासाठी सोपं व्हावं म्हणून तुम्हाला असं सांगतो की 9/9/2005 आधीचा वेगळा कायदा आहे असं ग्राह्य धरा, आणि 9/9/2005 मुलींना हक्क देणारा, समान हक्क देणारा को पार्सनरीचा अमेंडमेंट आलं तर याला वेगळा कायदा असं समजा, गृहीत धरा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता मुलींना हक्क देणारा कायदा वेगळा आहे, तो 9/9/2005 नंतर आला. मुलींना हक्क नसलेला हिंदू वारस कायदा 9/9/2005 आधीच आहे. आता या 2 भावांनी वडील मेल्यानंतर 2004 मध्ये 15 एकरपैकी 7.5 एकर वाटून घेतली. कोणत्या कायद्याने? आधीच्या हिंदू वारस कायद्याने. आणि मग 2004 यांचे 7/12 तयार झाले दोन्ही भावाचे. आता बहिणींचं असं म्हणणं आहे की माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी 15 एकर होती, 2 भावांनी 7.5 केलं, ते मला मान्य नाही. मी आता हे वाटपाचा दावा दाखल करते आणि समान हिस्सा व्हावा, 5 एकर असं मिळावा, माझी अशी इच्छा आहे, असं बहिणीचं म्हणणं आहे. मग त्यांना मिळणार का? त्या बहिणीला नाही. का? कारण जरी वडिलांची प्रॉपर्टी आज असली तरी त्याचं वाटप हे मुलींना हक्क देण्याच्या आधीच झालेलं आहे. म्हणून आत्ता मुलगी वाटप मागू शकत नाही. वरवर पाहता मुलीला काय वाटतं, माझी माहेरची प्रॉपर्टी तर आहे, ती तर कुठेच गेली नाही, भावांकडे आहे, मी काही हिस्सा मागू शकत नाही. कारण तुमचा हक्क निर्माण ज्या कायद्याने झाला तो 9/9/2005 अमेंडमेंट ऍक्टनुसार झाला, म्हणजे हा नंतरचा कायदा आहे. तुमच्या लाभात हिस्सा देणारा कायदा येण्याच्या आधीच भावांनी वाटप केलं जुन्या कायद्याने, त्याच्यामुळे तुम्ही हिस्सा मागू शकत नाही. बरं, बरेच लोक म्हणतात हे आम्हाला समजतच आहे, विचित्रच आहे. याला अजून सोपं करून सांगतो. बघा, एखादा समजा क्रिमिनल लॉ, फौजदारी कायदा सांगतो. एखादा फौजदारी कायदा आहे, चोराने चोरी केली तर त्याला फक्त 3 वर्षाची शिक्षा आहे, असा कायदा आहे. चोराने चोरी केली, 3 वर्षाची शिक्षा झाली, तो बाहेर आला. नंतर फौजदारी कायदा बदलला आणि असं समजा अमेंडमेंट आली की चोराने चोर केली तर त्याचा हात कापा, असं समजा अमेंडमेंट आली. तर तुम्ही आधीच्या कायद्याने ज्या चोराने 3 वर्षाची शिक्षा भोगली त्याला परत नव्याने आलेल्या कायद्याप्रमाणे त्याचा हात कापा म्हणून कोर्टात जाऊ शकता का? नाही. नव्याने आलेला कायदा हा जुन्या कायद्याअंतर्गत जे काही अंमलबजावणी झाली आणि त्यानुसार जे काही कायदेशीर तरतूद होती त्याचा लाभ घेतला किंवा शिक्षा भोगली तर तिथे तो विषय संपतो. नव्याने आलेल्या कायद्याच्या तरतुदी अंतर्गत जुन्या आरोपीला त्याचा हात कापा होता, कारण नवा कायदा चोराचा हात कापा म्हणतो. ही डिमांड नाही करता येत. का? कारण एकाच घटनेसाठी आधीच्या कायद्यात जर अंमलबजावणी झाली असेल तर नव्या कायद्यातील अंमलबजावणी मागता येऊ शकत नाही. हे जर समजलं असेल तर अशीच परिस्थिती हिंदू वारस कायद्यामध्ये आहे. हिंदू वारस कायद्याचा जो जुना कायदा आहे 9/9/2005 त्या अंतर्गत जर भावाच्या वाटणी झाली आणि त्या वाटपाचा अंमल देण्यात आला तर मग जो नवा कायदा आला मुलींच्यासाठीचा 9/9/2005 नंतरचा, त्या कायद्याअंतर्गत जुन्या कायद्याने झालेल्या वाटपाला तुम्ही रद्द करून मागू शकत नाही किंवा जुन्या कायद्याअंतर्गत जी काही अंमलबजावणी दिली त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. मग कोणत्या प्रॉपर्टीमध्ये चॅलेंज करू शकता? हा जो नवीन कायदा आला मुलींचा 9/9/2005 नंतरचा, हा कायदा आल्यानंतर जर बाहेरची प्रॉपर्टी वाटप न होता तशीच राहिलेली असेल तर मात्र तुम्ही मुलगी म्हणून त्या प्रॉपर्टीत हिस्सा मागू शकता, असं त्याचं साधं सरळ अर्थ आहे किंवा इंटरप्रिटेशन आहे. तर मित्र, ही होती माहिती की मुली वडिलांच्या प्रॉपर्टीत कुठल्या परिस्थितीत वाटप नाही मागू शकत, या अनुषंगाने कायदेशीर तरतूद आणि त्याचं इंटरप्रिटेशन. आता 2 सूचना. फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर मेसेज करा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.